सो हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या YouTube चॅनलवर. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहत होतो इन आवर प्रिव्हियस क्लास वी विल डिस्कसिंग अबाउट द सुपरपोजिशन ऑफ वेव्ह. हा आपण चॅप्टर पाहिलाय आणि याचे काही व्हिडिओज तुम्ही नक्कीच पाहिले असतील. ज्यांनी व्हिडिओ पाहिले नाहीत त्यांनी प्रिव्हियस व्हिडिओ पाहून घ्यावे. त्याचसोबत आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत काही महत्त्वाची गोष्टी. एक कन्सेप्ट आहे सोनोमीटर, ती सोनोमीटर आणि त्याच्यावर बेस्ड जे आपण मागलच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं त्याच्यावर बेस्ड सोनोमीटर आहे. आणि या सोनोमीटरवर बेस्ड आपल्याला 3 लॉज आहेत आणि ते 3 लॉज पाहायचे आपल्याला आजच्या सेशन मध्ये. सो गाईज, वेळ न लावता आजच्या सेशनला सुरुवात करूयात नक्कीच. बघा आपण पाहू लागलो सुपरपोजिशन ऑफ वेव्ह, महाराष्ट्र स्टेट बोर्ड चॅप्टर नंबर 6. तर आजची आपली कन्सेप्ट आहे सोनोमीटर. सो स्टुडंट, सोनोमीटर व्हॉट इज मीन बाय सोनोमीटर. सोनोमीटर म्हणजे काय? आता सोनोमीटर हा एक डिव्हाइस आहे. जसं आपल्या जवळ वेगवेगळे म्युझिकचे डिव्हाइस असतात तशाच प्रकारे सोनोमीटर हा एक म्युझिकल डिव्हाइस आहे. जसं की वेगवेगळे सितार आहे, गिटार आहे, वीणा आहे, अशाच प्रकारे सोनोमीटर आपला एक म्युझिकचा डिव्हाइस आहे. बघा आता इथे काय लिहिलं आपण, म्युझिकल इन्स्ट्रुमेंट लाईक गिटार, सितार, व्हायोलिन एक्सेट्रा. इट इज बेस्ड ऑन द प्रिन्सिपल ऑफ सोनोमीटर. हे जे इन्स्ट्रुमेंट आहे ते प्रिन्सिपल ऑफ सोनोमीटरच्या प्रिन्सिपलवर बेस्ड आहे. ठीक आहे. हा मग काय असणार बघा, इट इज अ डिव्हाइस टू व्हेरीफाय द लॉज ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग. आता ह्या सोनोमीटर मध्ये बघा, हा एक तुम्हाला डायग्राम आहे तुमच्या समोर. हा एक डिव्हाइस आहे. बघा इथं हा वेट लावलाय, स्लॉटेड वेट्स लावलेत, हँगर आहे, इथं मीटर रूल आहे आणि इथं बघा ही स्ट्रिंग आहे, याच्या दोरावर रबर पॅड आहे, इथं स्ट्रिंग आहे, सपोर्ट आहे स्ट्रिंगला 2 आणि हा वायर आहे. हा जो वायर आहे तो मेटॅलिक वायर आहे. हा मेटॅलिक वायर काय करणार, जेव्हा आपण बघा सितार, गिटार, वीणा असतात ना, तो जो वायर असतो मेटलचा, मेटल का वापरतात, कारण की मेटलची प्रॉपर्टी असते सोनरस म्हणजे नादमयता. मग मेटल मध्ये नाद असल्यामुळे म्हणजे मेटल प्रोड्यूस साऊंड, दॅट्स वाय वी कॅन यूज द मेटॅलिक वायर इन द सोनोमीटर. त्यामुळे आपण मेटॅलिक वायरचा यूज करतो सोनोमीटर मध्ये. आता हा स्लॉटेड वेट का लावलाय, कारण की त्याच्यावर टेन्शन प्रोड्यूस होणार आणि टेन्शन प्रोड्यूस झाला तर ती स्ट्रिंग जी आहे ती व्हायब्रेशन्स क्रिएट करेल अँड द व्हायब्रेशन्स प्रोड्यूस द साऊंड. आपण ऑसिलेशन मध्ये पाहिले और सुपरपोजिशन ऑफ वेव्ह मध्ये पहिल्यांदा पाहिले व्हॉट इज मीन बाय वेव्ह. द व्हायब्रेशन और नंबर ऑफ ऑसिलेशन परफॉर्म बाय द पार्टिकल. मग तशाच प्रकारे इथे काय पाहणार आहोत आपण की हे जे व्हायब्रेशन आहेत ते व्हायब्रेशन काय प्रोड्यूस करतात, ध्वनी निर्माण करण्याचं, साऊंड प्रोड्यूस करण्याचं काम करत असतात. हे आपल्याला पाहायचं या सोनोमीटर मध्ये. ठीक आहे. बघा हा आहे एक सोनोमीटरचा, तुम्हाला बघा एक डायग्राम अशी तुमच्या बुक मध्ये दिलेली आहे सोनोमीटरची. ही ऍज इट इज डायग्राम आहे तुमच्या बुक मध्ये. आता काय हो गाईज, ह्याच्यामध्ये बघा हुक आहे, त्याच्यानंतर एक इथं पुली आहे, तिथं वायर आहे, हँगर आहे, स्लॉटेड वेट्स आहेत, साऊंड बॉक्स आहे, ए अँड बी 2 ब्रिज आहेत. इथं हा ट्युनिंग फॉर्क आहे जो की काय करतो, त्याला अँप्लिट्यूड देण्याचं काम करतो. म्हणजे अशा प्रकारे याच्यामध्ये आपल्याला कन्स्ट्रक्शन आहे आणि वर्किंग आहे. मग हा सोनोमीटर तुम्हाला 4 मार्क्सला 3 मार्क्सला बोर्डाच्या एक्झाम मध्ये विचारतात. बघा, अ सोनोमीटर कन्सिस्ट ऑफ हॉलो रेक्टँग्युलर वुडन बॉक्स इज कॉल्ड साऊंड बॉक्स. मग आपल्याला पहिला पॉइंट लिहायचे साऊंड बॉक्स. दुसरं, इट इज यूज टू मेक लार्ज मास ऑफ एअर व्हायब्रेट सो दॅट इट प्रोड्यूस्ड बाय वायर. साऊंड वायरने प्रोड्यूस होतो. लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो, बघा इथं 2 आपल्याला काय दिले, तो पहिल्यांदा एक टेबल आहे. हा टेबल दिलाय पहा, एक सेकंड. सी गाईज, हा आपल्याला दिलाय एक टेबल. हा बघा हा टेबल आहे. या टेबलवर एक साऊंड बॉक्स ठेवलाय आपण. बघा हा साऊंड बॉक्स ठेवलाय या टेबलवर. आता इथून एक साऊंड येण्यासाठी 2 आपण व्हायब्रेटिंग एअर साठी 2 होल्स सोडले. ठीक आहे. आता इथे काय केलंय, हे आपल्याजवळ 2 ब्रिज आहेत. हा एक ब्रिज आहे आणि हा बी एक ब्रिज आहे. ठीक आहे, 2 ब्रिज सोडलेत. हा आपला पेपर रायडर आहे. पेपर रायडर आहे, पेपर रायडर.
त्याच्यानंतर हा आपला ट्युनिंग फोर्क आहे, हा ट्युनिंग फोर्क आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर हा आपला जवळ हुक आहे, ह्या हुकला वन एंड अटॅच आहे, दुसरा एंड कुठं आहे, ही पुली आहे, जसं की वर्तुळ चक्र, ही वायर आहे, स्ट्रिंग आपली, आणि हा हँगर आहे. ह्या हँगरला आपण स्लॉटेड वेट जोडलाय, म्हणजे एका एकानं वजन जोडलो त्याला म्हणतो आपण स्लॉटेड वेट्स. जसं जिम मध्ये असतात बघा, एक एक स्लॉट अटॅच करायचं, तसं हा स्लॉटेड वेट एक एक आपण अटॅच करणार. अशा प्रकारे एवढं कन्स्ट्रक्शन आहे कशाचं, सोनोमीटरचं. मग काय केलं इथं, इथं व्यवस्थित दिलंय, आपण पुन्हा व्यवस्थित याला लिहू. टू ब्रिजेस पी अँड क्यू, दोन ब्रिजेस पी क्यू कॅन बी मूव पॅरलल टू द लेंथ ऑफ द बॉक्स, बॉक्सच्या पॅरलल. का हो ब्रिजेस का ठेवले, कारण की वायर हे त्या साऊंड बॉक्सवर काय होऊ नये, अटॅच होऊ नये. का, ब्रिज त्याला काय करतात, साऊंड बॉक्स पासून काहीतरी गॅप प्रोड्यूस करतात आणि व्हायब्रेशन क्रिएट करतात. जर ते ब्रिज जवळ आहे ते अटॅच व्हायले तर ते व्हायब्रेशन करेल का, नाही. सो आपण तिथं काय ठेवले, दोन ब्रिज ठेवण्याचं काम केले, दुसरं काहीही नाही. A metal wire is fixed at one end and other end is passed over the pulley which runs along the length of the bridge. Yes. And a hanger is attached to the free end of the wire. By changing the weight in hanger, tension in the wire can be varied. म्हणजे tension बदलत जातं. Vibrating length AB can be changed by movable bridges. If the wire is plugged stationary when the produce between the bridge due to reflection of transverse wave, काय होणार बघा, लक्ष द्या बघा, एका एकाने मी तुम्हाला पहिल्यांदा कन्स्ट्रक्शन सांगतो, वर्किंग मध्ये हे पॉइंट लिहायचे, तुमचा सोनोमीटर संपते. यस, सोपी गोष्ट आहे. सोनोमीटर मध्ये 4 कन्स्ट्रक्शन आहेत आणि वर्किंग मध्ये हे 3-4 पॉइंट लिहायचे. हे डायग्राम तुम्हाला सोनोमीटरचे मार्क्स पडून जातील. बस इतकं एक्झाम मध्ये तुम्हाला सोनोमीटर बद्दल लिहावं लागतं. सो बघा, आपण याच्या अगोदर कन्स्ट्रक्शन कडे पाहू. बघा, इथं आहे कन्स्ट्रक्शन ऑफ सोनोमीटर. हा आहे तुमचा सोनोमीटर. याला म्हणणार आपण, हा तुमचा सोनोमीटर आहे, हा तुमचा सोनोमीटर आहे, ठीक आहे. ठीक. आता काय केलं, पहिलं आपल्या जवळ आहे साऊंड बॉक्स. मग बघा, सोनोमीटर कन्सिस्ट ऑफ रेक्टँग्युलर वुडन बॉक्स. काय कन्सिस्ट करतो, सॉरी, सोनोमीटर कन्सिस्ट ऑफ अ रेक्टँग्युलर वुडन बॉक्स. एक रेक्टँग्युलर बॉक्स आहे बघा, हा रेक्टँग्युलर बॉक्स आहे. यस, कॉल्ड ॲज साऊंड बॉक्स. त्याला काय म्हणतो आपण, बघा इथे लिहिलंय साऊंड बॉक्स. हा तुमचा साऊंड बॉक्स आहे. यस, व्हेरी गुड. हा तुमचा साऊंड बॉक्स आहे, कशाचा, सोनोमीटरचा. आता इट इज युज्ड टू व्हायब्रेट लार्जर मास ऑफ एअर. हा काय करतो, व्हायब्रेट करतो लार्जर मास ऑफ एअरला, त्याच्यामध्ये एअर पास होत जाते आणि साऊंड प्रोड्यूस बाय स्ट्रिंग इज एम्प्लिफाईड. ही जी स्ट्रिंग आहे जेव्हा एम्प्लिफाय होणार कशामुळे, या ट्युनिंग फोर्क मुळे. हा ट्युनिंग फोर्क काय करतो, एक्सटर्नल फ्रिक्वेन्सी देण्याचं काम करतो. कोण, हा ट्युनिंग फोर्क. आणि या ट्युनिंग फोर्क मुळे आपण ह्या स्ट्रिंगची काय वाढवतो, एम्प्लिट्यूड वाढवतो. आणि ड्यू टू दॅट एम्प्लिट्यूड जास्त झालं तर काय होणार, हा रायडर फ्लायज ऑफ होतो आणि सोनोमीटर वर्क करतं. बघा, दुसरं आहे आपल्या जवळ ब्रिजेस. आता ब्रिजेस मध्ये आपल्याला काय काय बघायला भेटते हो, बघा लक्ष द्या. ब्रिजेस मध्ये आपण लिहिणार, दुसरा पॉइंट आपण लिहू, एक सेकंड. लिहा बघा, इट कन्सिस्ट ऑफ 2 bridges along the width of the wire and we can move
it parallel to the length of the wire. हा झाला ब्रिजेस. तिसरा पॉइंट आहे आपल्या जवळ, थर्ड वन आहे, थर्ड कन्स्ट्रक्शनचा पॉइंट आहे बघा, मेटॅलिक वायर. बघा लक्ष द्या, पहिला पॉइंट काय लिहिला आपण, साऊंड बॉक्स. सोनोमीटर कन्सिस्ट ऑफ रेक्टँग्युलर वुडन बॉक्स, लाकडाचा डबा आहे, त्याला लिहिला आपण साऊंड बॉक्स. बघा, इट इज यूज टू व्हायब्रेट larger mass of air, hence sound produced by string is amplified. yes, जेव्हा स्ट्रिंग amplified होते तेव्हा साऊंड प्रोड्यूस होतो. दुसरा पॉइंट लिहिले आपण बघा, हे दोन ब्रिजेस, हा आणि हा, ए आणि बी. मग इट कन्सिस्ट ऑफ टू ब्रिजेस अलॉंग द विड्थ ऑफ द वायर. वायरच्या विड्थ नुसार आपण दोन ब्रिजला कन्सिस्ट केलो. ठीक आहे, म्हणजे काय, वायरची विड्थ जास्त, जितकी जास्त तितकं दूर दूर डिस्टन्स ठेवणार त्या विड्थचं. अँड वी कॅन मूव्ह इट पॅरलल टू द लेंथ ऑफ द वायर. वायरच्या लेंथ नुसार आपण त्याला पॅरलली मूव्ह करत जाणार दूर दूर. बघा, असे हे पॅरलली आपण याला मूव्ह करत जाणार दूर किंवा जवळ. आता तिसरा आहे मेटॅलिक वायर. हा मेटॅलिक वायर काय करतो, हा मेटॅलिक वायर साऊंड प्रोड्यूस करतो, म्हणून आपण मेटॅलिक वायर जोडलो. मग लिहिणार आपण बघा, it consists of metallic wire having uniform cross section area running over the bridge and pulley. Yes. It consists of metallic wire having uniform cross-sectional area running over the bridge and pulley. कुठून चाललाय, ब्रिज मधून पुली कडून खाली चाललाय, अटॅच न होता. One end of the wire is attached to the hook. तर लिहिणार, one end of the wire is attached to the hook and other end is attached to the other end is attached to the, कशाला अटॅच केलाय बघा, हँगर. हँगरला अटॅच केला आपण दुसरा एंड. यस, आपण लिहिणार इथं अदर एंड इज अटॅच टू द हँगर. हँगर. यस, ठीक आहे. बघा, चौथा पॉइंट आहे आपल्या जवळ. 3 पॉइंट लक्षात ठेवा. यस, इतके लिहा. बघा, एकदा वाचा, हे दिसायला एकदा पाहू आपण. ठीक आहे, कोणता इश्यू नाही. चलो, असे आपण 3 पॉइंट लिहिलेत बघा. पहिला आहे साऊंड बॉक्स, दुसरा लिहिला आपण ठीक आहे. यस, अशा प्रकारे तुम्ही लिहू शकतात. हँगरला खाली लिहा, हँगरचा चौथा पॉइंट लिहा किंवा हाच राहू द्या. यस, इथपर्यंत आपण लिहिले कन्स्ट्रक्शन ऑफ सोनोमीटर. आता बघा, वर्किंग मध्ये काय लिहिणार हो, बघा इथं या. हा, व्हेरी गुड. हा बघा, आता इथं काय करायचंय,
इथून बघा हँगर अटॅच टू द फ्री एंड ऑफ द वायर, आपण अटॅच केलं हँगरला वायरच्या फ्री एंडला. आता काय करणार, बाय चेंजिंग द वेट इन द हँगर, जसं जसं हँगरचा हा जो स्लॉटेड वेट आहे आपण हा जसा जसा कमी करणार किंवा वाढवणार, काय होईल विद्यार्थी मित्रांनो, बाय चेंजिंग द वेट इन द हँगर टेन्शन इन द वायर कॅन बी व्हॅरिड. वायरचं टेन्शन हा वाढत जातो और चेंज होत जातं. जसं की स्लॉटेड वेट कमी करा टेन्शन कमी होणार, स्लॉटेड वेट वाढवा टेन्शन ताण निर्माण जास्त होतो. सेकंड पॉइंट, व्हायब्रेटिंग लेंथ ए बी, हा जी ए बी लेंथ आहे कॅन बी चेंज बाय मुव्हेबल ब्रिजेस, ह्या ब्रिजच्या मूव्ह केल्यामुळे ह्याची जी लेंथ आहे ती चेंज होत जाते. इफ द वायर इज प्लग्ड, आता काय केलं वायरतून प्लग्ड केला आपण, यस स्टेशनरी वेव्ह इज प्रोड्यूस्ड कुठं बिटवीन द ब्रिज ड्यू टू रिफ्लेक्शन ऑफ ट्रान्सवर्स वेव्ह. ट्रान्सवर्स वेव्ह का, कारण की ही दोरी आहे हा म्हणून ट्रान्सवर्स वेव्ह होणार. ट्रान्सवर्स वेव्ह कशा असतात, परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन ला. यस नेक्स्ट बघा, अ ट्युनिंग फोर्क इज यूज्ड टू व्हायब्रेट द वायर बाय होल्डिंग नियर टू इट. म्हणजे काय, ट्युनिंग फोर्क जिथं वायरच्या जवळ ठेवलाय असा तिथं व्हायब्रेशन केलं असतं, त्याचे व्हायब्रेशन त्या वायर कडे ट्रान्सफर होतात. ऍज द फ्रिक्वेन्सी ऑफ द फोर्क अँड व्हायब्रेशन ऑफ द वायर, आता काय होणार, ह्या वायरला ट्विस्ट केलं होतं आपण, ओढून सोडून दिलो, हा पण व्हायब्रेट व्हायला आणि ट्युनिंग फोर्क सुद्धा व्हायब्रेट व्हायला. ह्या दोघांच्या व्हायब्रेशन मुळे काय होणार, इथं बघा ऍज द फ्रिक्वेन्सी ऑफ फोर्क ट्युनिंग फोर्क अँड व्हायब्रेशन ऑफ द वायर इज द सेम. जेव्हा सेम होतील, कारण की ह्याचं व्हायब्रेशन जेव्हा सेम होईल, देन स्टँडिंग वेव्ह इज अ सेटअप. काय प्रोड्यूस होणार, स्टँडिंग वेव्ह विथ लार्ज अँप्लिट्यूड अँड रेझोनन्स ऑकर. रेझोनन्स म्हणजे काय, हा जेव्हा फ्री व्हायब्रेशन आणि फोर्स व्हायब्रेशन एकत्र येतात तेव्हा मॅक्झिमम अँप्लिट्यूड प्रोड्यूस होतो आणि त्या मॅक्झिमम अँप्लिट्यूडला आपण काय म्हणतो, रेझोनन्स. अशा प्रकारे रेझोनन्सची कंडिशन तयार होताना दिसते. आता काय होईल, आता बघा इथं आपण काय घेऊ शकतो, अ पेपर रायडर प्लेस्ड मिडल ऑफ द वायर फ्लाइज ऑफ द वायर ऍट द रेझोनन्स. आता हा जो पेपर रायडर आपण ठेवलाय तो पेपर रायडर नॅचरल फ्रिक्वेन्सी आणि एक्सटर्नल फ्रिक्वेन्सी या दोन फ्रिक्वेन्सी मुळे रेझोनन्स तयार झालं. ड्यू टू दॅट रेझोनन्स आपला जो पेपर रायडर आहे तो फ्लाइज ऑफ होतो, वरून खाली पडतो आणि ऍट दॅट कंडिशन आपला जो सोनोमीटर आहे तो वर्क करायला असं आपल्याला कळेल. कारण की रेझोनन्सची कंडिशन जेव्हा येते तेव्हा आपला सोनोमीटर वर्क करत असतो. यस, इथपर्यंत तुम्हाला जर एक्झाम मध्ये विचारलं तर इथपर्यंत लिहावं लागतं. बघा इथपर्यंतच्या गोष्टी आपण पाहिल्या. ठीक आहे, आता लक्ष द्या, हा आहे व्हायब्रेशन. बघा लॉज ऑफ व्हायब्रेशन ऑफ सोनोमीटर. सोनोमीटर मध्ये 3 लॉज आहेत. पहिला आहे व्हेरिफिकेशन ऑफ फर्स्ट लॉ ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग. हा पहिला लॉ आहे व्हायब्रेटिंग स्ट्रिंगचा. आता काय येणार हो, हा लेंथ वर डिपेंड आहे. काय फॉर्म्युला होता आपल्या जवळ, n बरोबर 1/2 पाय अंडर रूट ऑफ L बाय M एक होता. यस, हा मग आता ह्या फॉर्म्युल्यावरून आपल्याला एक एक गोष्टी प्रूफ करायच्यात. बघा इथं एक लॉ आहे हा. ठीक आहे, आपण एक आहे का ना पाहू हा लॉ. ठीक आहे, बघा पहिला लॉ व्हेरिफिकेशन ऑफ फर्स्ट लॉ ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग. पहिला लॉ काय सांगतो, सी हियर लेंथ ऑफ द वायर अँड मास. द मास पर युनिट लेंथ ऑफ वायर इज फर्स्ट डिटरमाइंड. पहिल्यांदा डिटरमाइन करणार. देन द वायर इज स्ट्रेच्ड ऑन द सोनोमीटर and the hanger is suspended from its free end. free end ला सस्पेंड केलाय. ओके, बघा इथं केलाय आपण. हँगर इज सस्पेंडेड फ्री एंड ला आणि एक एंड इथं हुकला अटॅच आणि दुसरा सस्पेंडेड केलाय. ठीक आहे, आता काय करणार, अ सुटेबल टेन्शन T इज अप्लाइड टू द वायर
बाय प्लेसिंग स्लॉटेड वेट, या स्लॉटेड वेट मुळे आपण काय केले, टेन्शन प्रोड्यूस केले ऑन द हँगर. आता काय होईल, द लेंथ ऑफ वायर L vibrating with the same frequency N1 as that of tuning fork is determined as followed. आपण tuning fork determine करतो. आता बघा, a light paper rider is placed on the wire midway between the bridges. ब्रिजच्या मधात आपण बघा पेपर रायडर ठेवलाय विद्यार्थी मित्रांनो. हा इथं बघा, इथं आपण पेपर रायडर ठेवलाय. सी हिअर बघा, इथं हा पेपर रायडर आहे, ब्रिजच्या मधात ठेवलाय. आता काय होणार, इथं लक्ष द्या, एकच सेकंड. बघा इथं काय व्हायलंय, यस द ट्युनिंग फोर्क इज सेट इनटू द व्हायब्रेशन बाय स्ट्रायकिंग द रबर पॅड. रबर पॅडला त्यांनी स्ट्राइक करायला ट्युनिंग फोर्क, आणि द स्टीम ऑफ ट्युनिंग फोर्क इज हेल्ड द कॉन्टॅक्ट विथ द सोनोमीटर बॉक्स by changing distance between the bridge without disturbing paper rider. इतकं लिहायची गरज नाही, तुम्हाला फक्त लिहायचं यामध्ये. आता ह्याचे जे लॉज आहेत आपले, त्याच्यामध्ये थोड्याशा गोष्टी लिहायच्यात फक्त, इथपर्यंत व्हेरिफिकेशनची गरज नाही. यस, हा काय लिहिणार पहिल्यांदा, इफ ऑब्झर्व दॅट, इथे गरज नाही, इन दिस वे. बघा ही जी गोष्ट आहे, इथं आपण लिहू फर्स्ट लॉ ऑफ वायब्रेटिंग स्ट्रिंग. पहिला लॉ कशाचा हो, व्हायब्रेटिंग स्ट्रिंगचा. बघा फ्रिक्वेन्सी लिहा, द फ्रिक्वेन्सी ऑफ is inversely proportional to the length of the wire by keeping tension and mass per unit length are kept constant. त्याच्यानंतर बघा व्हेरिफिकेशन. व्हेरिफिकेशन मध्ये काय लिहिणार, n is equals to constant 1 divided by L. काय म्हणले, फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू द लेंथ, बाकी कॉन्स्टंट आहे. तर n इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द कॉन्स्टंट काढून प्रोपोर्शनॅलिटी. तर बघा हा इकडे येणार, तर n1 L1 बरोबर n2 L2. यस, असं लिहू शकतात किंवा असं लिहू शकता. हे झालं पहिला लॉ. यस, और इथं लिहू शकतो आपण देअरफॉर NL बरोबर कॉन्स्टंट. दिस इज द फर्स्ट लॉ. ठीक आहे, आता आपल्याला पाहायचंय बघा सेकंड लॉ. सेकंड लॉ बी असाच आहे.
नेक्स्ट टाका सेकंड लॉ. बघा आपण इथं पाहिलाय सेकंड लॉ. विद्यार्थी मित्रांनो बघा इथं आपण पाहिलाय सेकंड लॉ. हिअर इज सेकंड लॉ. आता बघा व्हायब्रेटिंग लेंथ ऑफ द गिवन वायर मास पर युनिट लेंथ इज केप्ट कॉन्स्टंट. व्हेरिफिकेशन ऑफ द सेकंड लॉ म्हणजे काय केलंय आपण, हा जो लेंथ आहे हा पर युनिट मास m हा कॉन्स्टंट ठेवलाय. म्हणजे इथं काय असणार मग बघा आपल्या जवळ फॉर्म्युला होता तो कॉन्स्टंट घेतला. बाय चेंजिंग द टेन्शन ऑफ द सेम लेंथ मेड व्हायब्रेट युनिसन विथ द डिफरंट ट्युनिंग फोर्क ऑफ व्हेरियस फ्रिक्वेन्सीज. वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीना हा काय करतो, व्हॅरी होत जातो. म्हणून ह्याचं बघा इथं भेटलं आपल्याला n डिवाइडेड बाय द रूट ऑफ tt मीन्स मास पर युनिट लेंथ. इथं टेन्शन आहे बरोबर कॉन्स्टंट. तर n t बरोबर l and m आर केप्ट कॉन्स्टंट. म्हणजे फक्त आपण काय केलं इथं ह्या दोघांचं रिलेशन दाखवलं. आणि तिसरं बघा फॉर व्हेरिफिकेशन ऑफ थर्ड लॉ द व्हायब्रेटिंग स्ट्रिंग टू वायर्स हॅव्हिंग डिफरंट मास पर युनिट लेंथ m1 and m2. आपण वेगवेगळे दोन वायर घेतलेत, त्यांच्या डेन्सिटीज वेगवेगळ्या घेतलात आणि यावरून आपण तिसरा लॉ प्रूफ केलाय. अशा प्रकारे आपण इथं 3 लॉ सांगतो. कशामध्ये, ह्या सोनोमीटरच्या कन्सेप्ट मध्ये. हा सोनोमीटर तुम्हाला 4 मार्क्सला विचारतात. सो गाईज हे लक्षात ठेवायचं तुम्हाला. सोनोमीटर हे सोनोमीटर इझी आहे, एकदा दोनदा पहा. आणि फॉर मोर अपडेट्स आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि याच्यानंतर आपण उद्याच्या लेक्चर मध्ये पाहणार आहोत पुढच्या व्हिडिओज मध्ये की बीट्स काय असतं, त्याच्यानंतर बीट फ्रिक्वेन्सी काय असते, त्याच्यानंतर म्युझिकल इन्स्ट्रुमेंट. आणि इथे हा आपला चॅप्टर मग पुन्हा संपतो. मग आपण नेक्स्ट चॅप्टर नंबर 7 घेऊ, वेव्ह ऑप्टिक्स. वेव्ह ऑप्टिक्सचे काही चॅप्टर पाहिल्यानंतर मग आपल्याला पुढचे काही चॅप्टर पाहिजेत असेच. सो थांबूत आपण, नक्की भेटूयात पुन्हा एक वेगळ्या लेक्चर मध्ये एक वेगळ्या आपल्याला कॉन्सेप्ट सोबत भेटायचे. धन्यवाद.